अंतराळ विज्ञानाच्या इतिहासात 2 एप्रिल 2026 हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलाय. नासानं आपली सगळ्यात महत्त्वाची आर्टेमिस 2 या मोहिमेचं प्रक्षेपण केलंय. 50 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मानव पुन्हा एकदा चंद्राच्या इतक्या जवळ जातोय. या मोहिमेत 4 अंतराळवीर ओरियन अंतराळ यानातून 10 दिवसांच्या प्रवासावर निघालेत. विशेष म्हणजे हे अंतराळवीर चंद्रावर उतरणार नसून चंद्राच्या कक्षेभोवती प्रदक्षिणा घालून पृथ्वीपासून 3.70 लाख किलोमीटर दूरपर्यंत प्रवास करतील. ही मोहीम भविष्यातील आर्टेमिस 3 साठी अत्यंत महत्त्वाची चाचणी मानली जाते. Roger, roll pitch. Houston, MT high. MT high. on time passing 30 seconds into the flights. Integrity passes the alternate MECO. Target milestone. Mission Control Houston seeing good performance on the main engines. Space Launch System core stage. Integrity 3. 1. Booster ignition. And Artemis 2 now bound for the moon. Humanity's next. Good roll pitch. Roger, roll pitch. Houston, MT high. MT high. on time passing 30 seconds into the flights. Integrity passes the alternate MECO. Target milestone. Mission Control Houston seeing good performance on the main engines. Space Launch System core stage. Integrity 3. Space. The crew's job is to put the systems and capabilities of Orion to the test, taking us closer to a तर sustained presence on the lunar 1972 नंतर तब्बल 50 वर्षांनी मानव पुन्हा एकदा चंद्राच्या दिशेनं झेपावतोय आणि ऐतिहासिक या मोहिमेचं नाव आहे आर्टेमिस 2. ही नासाची एक क्रूड मिशन आहे ज्यात 4 अंतराळवीर पृथ्वीवरून उड्डाण त्यांनी घेतलेलं आहे आणि चंद्राभोवती फेरी मारून ते पुन्हा पृथ्वीवर परत येणार आहेत. अपोलो 17 नंतर म्हणजेच 1972 नंतर पहिल्यांदाच मानव चंद्राच्या इतक्या जवळ जातोय. या मिशनमध्ये 4 ॲस्ट्रॉनॉट्स आहेत, 4 अंतराळवीर आहेत, त्यातले 3 अमेरिकन आहेत आणि 1 कॅनेडियन आहे. यात क्रिस्टिना कोक ही चंद्राजवळ जाणारी पहिली महिला देखील ठरतीये आणि जेरेमी हॅन्सन हा पहिला कॅनेडियन अंतराळवीर या मिशनमध्ये सहभागी आहे. अतिशय महत्त्वाची अशी बातमी, नासाच्या आर्टेमिस 2 या मोहिमेचं ऐतिहासिक प्रक्षेपणाच पहाटेच झालेलं आहे. या मोहिमेसाठी ओरियन स्पेसक्राफ्ट वापरलं गेलंय आणि त्याला अंतराळात नेलं गेलंय. जगातील हे सगळ्यात शक्तिशाली रॉकेट मानलं जातं. हे रॉकेट आता अंतराळात झेपावलेलं आहे. चंद्राभोवती एक फेरी मारणार आहेत, हे रॉकेट मारणार आहे, पण हे लँड होणार नाहीये. ही एक महत्त्वाची बाब आहे. याच्यावरती पुढची सगळ्यात महत्त्वाची मोहीम म्हणजेच आर्टेमिस 3 ही अवलंबून आहे, ज्यात मानव पुन्हा चंद्रावर उतरणार आहे. मात्र त्याआधीची ही आर्टेमिस 2 ही मोहीम आहे ज्यात चंद्राभोवती प्रदक्षिणा घातली जाईल, चंद्रावर लँडिंग केलं जाणार नाही आहे. त्यामुळे मानवाच्या अंतराळ इतिहासात हा क्षण पुन्हा एकदा एक नवं पर्व सुरू करतोय. 1972 नंतर पहिल्यांदाच मानव चंद्रावर पोहोचतोय, म्हणजे तब्बल 50 वर्षांनंतर मानव पुन्हा डीप स्पेसमध्ये गेलाय. तर छत्रपती संभाजीनगरमधले MITचे संचालक अतुल खेरडे जे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. या सगळ्या मिशनबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, आर्टेमिस 2 हे आता अंतराळात झेपावलेलं आहे, पण जरी या मिशनमध्ये लँडिंग नसलं तरी हे मिशन इतकं महत्त्वाचं का मानावं? हो, नमस्कार. येतोय आवाज माझा? हो 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 सर. मी अतुल खेरडे बोलतोय. MIT संभाजीनगरमध्ये इथल्या इन्क्युबेटरचा संचालक आहे मी. आणि आता हे महत्वाचं का मानावं हा फार महत्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला गंमत वाटेल की हे जे लॉन्च केलेलं आहे हो, हे 4 ॲस्ट्रॉनॉट्स आणि याच्यातले जवळपास आपण असं धरून चालू की एक 70% 75% शास्त्रज्ञ हो, यांचा जन्मही झालेला नव्हतं मागच्या वेळेस जेव्हा चंद्रावर गेलो होतो आपण तेव्हा. बरं. तर कारण ते जवळपास 52-53 वर्षापूर्वी झालेलं आहे आणि ही सगळी नवीन टीम आहे पूर्ण. हो, हे आता आपण इथून पुढे परत आता चंद्रावर मोहीम जी काय सुरू करणार आहे किंवा अंतराळाच एकूण जे काय सुरू होणार आहे त्या दृष्टीने हे पहिले साधारण आता पहिलं पाऊल नाही म्हणणार, काही 3-4 पावलं झालेली आहेत आधीची.
पण त्यातलं एक महत्वाचं पाऊल आहे. तर आता चंद्राच्या पलीकडच्या बाजूला काय आहे हे कोणालाच माहिती नाही, किंवा जे बरोबर. काय आपण फोटोग्राफ वगैरे घेतलेले त्याच्याने अंदाजाने आहे. तर चंद्राच्या पृष्ठभागापासून साधारण 4000 किलोमीटर वरून हे पलीकडच्या बाजूने एक चक्कर मारून येणार आहेत लोक. म्हणजे हा खूप इंटरेस्टिंग प्रकार आहे. हो ह्याच्यात काही फार रंजक माहिती आपल्याकडे आहे हो आणि तुम्हाला ती दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता हे रॉकेट जे आहे, हम्म. तर हे साधारण सगळं मिळून एक म्हणजे 21 मजल्यांच्या पेक्षा जास्ती हाईट आहे याची. बापरे. हा. आणि हे बाजूला जे दोन दिसत आहेत हम्म. हे त्याचे बुस्टर्स आहेत. ओके. तर त्या एका बुस्टरचं वजन 750 टन आहे. म्हणजे विचार करा, आपल्या समोरून जो मोठा ट्रक जातो तो 12 टनांचा वगैरे असतो किंवा 16 टन वगैरे वजन असतं ट्रकचं. तर 750 टन या बुस्टरचं वजन आहे. तर 12 टन इंधन एका सेकंदामध्ये जाळतात. बापरे. 12 टन इंधन दोन्हीमुळे, याचे 6 आणि त्याची 6 मिळून. आणि त्याची पूर्ण या 1400 टनांची लाईफ ही 126 सेकंद आहे फक्त. वाव. म्हणजे हे 1400 टन 126 सेकंदामध्ये एवढं पूर्ण इंधन जळून जातं. आणि यांचं काम आहे की त्याला रॉकेटला वर नेणे. तर एक शास्त्रज्ञ होता रशियन याच्यामध्ये, हम्म. तर त्यांनी असं सिद्ध केलं होतं की आपण कधीच चंद्रावर किंवा अंतराळावर प्रवास करू शकणार नाही. तर त्यांनी ते पूर्ण गणित मांडलं होतं त्याचं. आणि त्याचं कारण की वर जाऊन परत येण्यासाठी जेवढं इंधन लागणार आहे तर ते इंधन आपण उचलून नेऊ शकणार नाही कधीच. हम्म. आणि हे बऱ्याच वेळा लोकांनी मान्य केलं होतं, म्हणजे की कारण ते गणितांनी सिद्ध केलं होतं त्यांनी. आणि मग कोणाच्या तरी डोक्यात आलेलं की एवढं सगळं इंधन वर घेऊन जाताना ते पूर्ण वजन न्यायची काय गरज आहे. आणि म्हणून मग आता ही जी नवी ही सिस्टीम आहे की ते जसं वर जातात 126 सेकंद बर्न झाला की त्याच्यानंतर ते कोण बुस्टर काढून टाकतात. तर 1400 टन वजन कमी झालं त्याच्यातनं. असं वजन कमी कमी करत जातं. म्हणजे आपण आता गाडी चालवतो, कार वगैरे चालवतो समजा, असं गृहीत धरलं की कारचे 4 गिअर्स आहेत. तर याच्यात जर तशी गिअर टाकायची म्हणलं तर पहिल्या गिअरमध्ये हे तिन्ही पण ते ऑरेंज पार्ट जो आहे आणि ते दोन्ही बुस्टर सुरू असतात. 126 सेकंद नंतर ते दोन्ही बुस्टर सोडून देतात. ओके. त्याला दुसरा गिअर साधारण 8 मिनिटं चालतो. त्याच्यामध्ये ते ऑरेंज पार्ट जो आहे, हम्म. पिवळा रंगाचा केशरी रंगाचा जो पार्ट, तो साधारण 7 मिनिटं चालतो, 7 ते 9 मिनिटं. ओके. त्याच्यानंतर तेही सोडून देतात. म्हणजे 95% वजन हे साधारण 8 मिनिटं फक्त त्या रॉकेटमध्ये असतं आणि नंतर ते डिस्कार्ड केलं जातं. आणि त्याच्या वरचा जो छोटासा पार्ट जो अगदी जो अँटेनाच्या टॉवर सारखं दिसतोय, म्हणजे आता मी अगदी जवळ घेऊन दाखवतो तुम्हाला, हो हो हा मोठा पार्ट आहे एकदम, हो. तो अगदी टॉवर सारखा, ती म्हणजे मेन कॅप्सूल आहे आणि त्याच्यामध्ये ते ऍस्ट्रॉनॉट राहणार आहेत. अच्छा. तर साधारण त्याचं वजन 1% वगैरे आहे पूर्ण. म्हणजे याचं सगळ्याचं 27 म्हणजे 2700 टन वजन आहे याचं. आणि त्याच्यातलं त्या जे ऍक्च्युअली तिथे लँड म्हणजे परत येणार आहे त्याचं वजन 35 टन आहे फक्त. म्हणजे हे 35 टन अंतराळात नेऊन आणण्यासाठी आपल्याला 2700 टन वजनाची व्यवस्था करायला लागली आणि हे सगळं जळून जाणार. वा. तर अशी याच्यातली गमतीचे भाग आहे. खूपच छान. आता ही ऍस्ट्रॉनॉट्स हे 14 जण वर तिथे अंतराळात राहणार आहेत. तर हे जातात कसे, तर त्याचा प्रोग्राम साधारण 2 दिवस आधी सुरू होतो. तुम्ही कल्पना करा. म्हणजे हे ऍस्ट्रॉनॉट झोपलेले असणार आहेत कुठेतरी, तर त्यांना उठवायचं कधी हे सुद्धा त्या प्रोग्राम मध्ये ठरलेलं असतं. आणि मग कोणीतरी म्हणतं की अरे बाबा त्यांना उठवा आता. ते त्यांना उठण्याची पण प्रोसेस असते, म्हणजे कारण ते लॉन्च टाइमच्या 8 तास आधी त्यांना उठवलं जातं. ओके. आणि ते त्यांचे मग काय आंघोळ कपडे वगैरे सगळे करून, ते कपडे म्हणजे आपल्याला वाटतं की आपण सकाळी ऑफिसला तयार होतो तसे कपडे घालून जातो, तसं नाही. त्यांना स्वतःचे कपडे घालता येत नाहीत. म्हणजे त्यांना कपडे घालणारी टीम ही एवढी मोठी टीम आहे. ते प्रत्येकाच्या नावाने 2 हे आहेत, म्हणजे एकेका शास्त्रज्ञाला अशी 8 जणांची टीम आहे ती. आणि त्यांचे ते म्हणजे कसं असतं, आता तिथे टॉयलेट वगैरे सुद्धा करणं खूप अवघड असते. त्याची प्रत्येक गोष्टी व्यवस्था करावी लागते. तर तुम्हाला त्याचे पाईप वगैरे लावलेले त्या सूटमध्येच असतं ते सगळं. आणि मग म्हणजे आपण आता जसं उठून ऑफिसमधून उठून आपण बाथरूमला जाऊन येतो, तसं जाता येत नाही तिथे कुठे. ते सगळं त्या सूटचाच भाग असतो. आणि त्याच्यातनं ते म्हणजे सगळ्या विधी आपल्या होतात. हे सगळं त्यांना बसवून तिथे स्ट्रॅप करणं, नीट बेल्ट लावलं की नाही. अगदी एक केस जरी त्या याच्यामध्ये आला, तो दरवाजा बंद करताना त्याच्यामध्ये केस जरी आला तरी ते त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणजे त्याच्यात सगळं अत्यंत सॅनिटाइज्ड एन्व्हायरमेंट असते ती. आणि ते दरवाजे वगैरे सगळं बंद करायला 4 तास लागतात जवळपास.
बापरे, मी तुम्हाला हा प्रश्न विचारणारच होते की जेव्हा डीप स्पेस मिशन असतं तेव्हा ॲस्ट्रॉनॉट्सना मेंटली किंवा फिजिकली कसं प्रिपेअर केलं जातं, कारण तब्बल 50 वर्षांनंतर ही मोहीम राबवली जाते आणि चंद्राच्या अगदी जवळ मानव जातोय एका मिशनसाठी, त्यामुळे त्याची तयारी कधीपासून सुरू होते? हो, ह्याची कित्येक वर्ष तयारी असते याची. म्हणजे आता हे रॉकेट्स वगैरे आपल्याकडे एस्टॅब्लिश्ड आहेत. म्हणजे आता हे जे रॉकेट बनवले त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी वापरल्या आहेत. त्यातलं काही सामान त्यांनी ते पूर्वीचे जे स्पेस शटल होतं जे रियुजेबल होतं बघा, त्याचे 100 फ्लाईट झाल्या आणि नंतर ते थांबवून टाकलं त्यांनी. तर काही जुन्या शटलचे इंजिन पण इकडे वापरलेले आहेत. असं बरंचसं रियूज केलेलं आहे मटेरियल त्यांनी. ओके. आणि काही इंजिन बनवून ठेवले होते, ते इंजिन एकदाच वापरता येतात. तर 14-15 इंजिन होती त्याच्यातली, तर ते 4 इंजिन याच्यात वापरणार आहेत ते त्या मेन रॉकेटमध्ये. तर अशा प्रकारचं म्हणजे याची खूप जास्त तयारी करावी लागते. त्यांच्या तुम्ही जसं म्हणलं की मानसशास्त्रीय त्यांचे अभ्यास खूप करतात. म्हणजे सुरुवातीला 100-150-200 पासून सुरू होतात आणि करत करत ते शेवटी 4 लोकांवर येऊन ठेवतात ते. कारण हे लोक आता अशा रिस्क मध्ये जात आहेत ना की आता मागे बघा अनफॉर्च्युनेटली येताना एक यान जळालं होतं, तर 7 जण त्याच्यामध्ये पूर्ण भस्म झाली होती. हो. आणि म्हणजे देर इज वन पार्ट विच इज ऑलवेज अननोन इन दिस. त्याच्यामध्ये तो पार्ट कधीच आपण हे करू शकणार नाही. म्हणजे की तेवढा रिस्क तो एलिमेंट असणारच आहे त्याच्यामध्ये. तर त्यामुळे यांची मानसिकता राहणं, त्याच्यानंतर यांनी तिथे जाऊन नुसते काय फेरी मारून यायची नाहीये. अनेक शास्त्रज्ञ म्हणजे अनेक एक्सपेरिमेंट्स असतात त्याच्यामध्ये. आता बऱ्याच वेगवेगळ्या विद्यापीठांमधनं कॉलेजेसमधनं लोक म्हणतात की तुम्ही स्पेसमध्ये जाता, आमचं एवढं पण काम करून या. मग त्यांना अशी त्यांनी छोटी छोटी कामं देतात त्यांना, आणि ती कामं त्यांनी पूर्ण 10 दिवस करायची असतात. तर त्याच्यामध्ये म्हणजे ते ड्युटी असल्यासारखंच असतं. त्यांना वेळ ऑफ टाइम म्हणजे आपण जसं आपल्याला तशी त्यांना ती असते. ऑफ टाइम मध्ये तिथेच असतात ते, पण त्यांचा वेळ ठरलेला असतो की कोणी कोणी त्याचं पूर्ण प्लॅनिंग झालेलं असतं की 10 दिवस, आता 9 दिवस असणार आहे शेड्यूल. तर 9 दिवस कोण कोण काय काय करणार त्याचं कॅलेंडर पूर्ण बनलेलं असतं. त्याप्रमाणे ते एक्सपेरिमेंट जर चुकीचं झालं तर ते पुढे काय करायचं वगैरे हे सगळं ठरलेलं असतं पूर्ण. बरोबर. आणि अशी ती पूर्ण गंमत आहे याच्यामध्ये. नक्कीच. अतुल सर, हे जे ओरायन स्पेसक्राफ्ट त्यांनी वापरलेलं आहे किंवा SLS रॉकेट आपण त्याला म्हणतो, जे मोस्ट पॉवरफुल आहे, या मिशनसाठी याचीच निवड का केली गेली, असं त्याच्यात काय स्पेशल आहे? तुम्ही मगाशी त्याचा वजन आणि सगळ्याचा उल्लेख केला, पण पुढचं 10 दिवस हे मिशन चालणार आहे ज्यात वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जाणार आहे. त्यासाठी हे रॉकेट किती महत्वाचं आहे? नाही, हे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी खूपच अगदी सटीकपणे विचार करावा लागतो एक एक छोट्या छोट्या गोष्टींसाठी. आता बघा तुम्हाला म्हणजे माहितीसाठी सांगतो मी की नासाने जेव्हा हे यान पाठवलं होतं 52 वर्षापूर्वी, तेव्हा त्यांच्याकडे असलेला सगळ्यात मोठा कम्प्युटर जो होता त्याची प्रोसेसिंग पॉवर ही आपल्या मोबाईल फोन पेक्षा कमी होती. अरे बापरे. म्हणजे विचार करा तुम्ही. तर तेव्हाची जी परिस्थिती होती त्याच्यातही त्यांनी ते सगळं पूर्ण केलं. म्हणजे त्या अख्ख्या मोठ्या कम्प्युटरची प्रोसेसिंग पॉवर ही ऑर्डिनरी मोबाईल पेक्षा कमी पॉवर होती त्याच्यामध्ये. म्हणजे इतकी जास्त प्रोसेसिंग पॉवर आपल्याकडे आहे सध्या. पण मग याच्यामुळे काय आहे की टेस्ट वगैरे पण वाढलेले आहेत आणि अक्षरशः लक्षावधी पॅरामीटर्सचं टेस्टिंग करायला लागतं. म्हणजे उदाहरणार्थ हे रॉकेटमध्ये तुम्ही फ्युएल काही भरून ठेवू शकत नाही. याच्यामध्ये 1000 टनाच्या वर याच्यातलं फ्युएलचं वजन आहे. 1000 टन. विचार करा, आपल्या समोर जो मोठा टँकर जातो ना तो 12 टनचा असतो. फक्त 12 टन? 12 टन असतो त्याच्यामध्ये. म्हणजे साधारण 7-8 टँकर 100 टन मध्ये बसतील. म्हणजे 70 ते 80 टँकर फुल एवढं त्याच्यामध्ये फक्त इंधन आहे. आता हे इंधन भरून ठेवता येत नाही, ते भरायला 4 तास लागतात. त्याच्यामध्ये इंधन कसं भरायचं याच्या पण स्टेजेस आहेत. म्हणजे सुरुवातीला थोडंसं इंधन भरतात, मग सगळं टेस्ट करतात किंवा कुठे लीक नाही, हे नाही ते नाही, लास्ट मोमेंट पर्यंत टेस्टिंग होत असतं त्याचं. आणि मग शेवटच्या क्षणी जेव्हा म्हणतात चला ओके आता, मग ते भरायला सुरू करतात. ते भरायला 4 तास लागतात. आणि त्याच्यामुळे सगळ्या प्रत्येक कार्यक्रमाचं की नाही वेगवेगळ्या लोकांचं योजन केलेलं असतं की त्या ऑस्ट्रोनॉटला उठवणार कोण, त्यांची तयारी कोण करणार, त्यांना घेऊन कोण येणार, ते कुठल्या गाडीत तिथे जाणार आहे, ती गाडी चालवणार कोण, सगळ्या गोष्टींचं योजन केलं. त्याचप्रमाणे इकडे इंधनाची टीम असते, इकडे टेस्टिंगची टीम असते. असे अक्षरशः हजारो लोक याच्यामध्ये गुंतलेले असतात. बरोबर. आणि ते सगळ्यांचं पूर्ण कल्मिनेशन त्या एका क्षणावर होतं की जेव्हा ते इथनं लॉन्च होतं. म्हणजे फार फार मोठा, अतिशय मोठा कार्यक्रम असतो हा सगळ्या प्रकारचा. तर आता हे रॉकेट का निवडलं असं तुम्ही जे म्हणताय, तर त्याच्यात बरेचसे शास्त्रीय डिटेल्सचा भाग असतो की जो आता आपण इथे चर्चा करणं थोडं अवघड पडेल. पण ह्याच्यामध्ये किती वजन आहे हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग असतो. तर वजनापासून सुरू करायचं म्हटलं आपण, तर आता हे 4 ॲस्ट्रॉनॉटचं काय वजन असेल ते असेल. त्याच्यानंतर त्यांना 10 दिवस खायला प्यायला जे काय लागेल, आता खायला पण आपल्याला वाटतं की काय खाणार तिथे, तर अत्यंत लिमिटेड मेनू असतो. तुम्ही विचार करा, आपल्याला वाटलं तिथे पावभाजी खाल्ली आणि दुसऱ्या दिवशी गडबड झाली पोटामध्ये. शक्य नाही हँडल करणं ते. बरोबर. त्यामुळे त्यांनी प्रोटीन किती खावं, त्यांनी हे काय खावं, हे सगळं प्रमाण ठरलेलं आहे. टीम असते पूर्ण डॉक्टरांची, त्यांनी तो मेनू ठरवलेला असतो. कॉफी सुद्धा त्यांना मर्यादा आहे. एखादी रोज 2 कपापेक्षा जास्ती कॉफी मिळणार नाही कोणाला.
आणि आता मिळणारे म्हणजे तिथे कोणी साहेब नसतो तुम्हाला की तू कॉफी पिऊ नको म्हणणार. म्हणजे ते आता ते म्हणजे ते स्वतःचं नियंत्रण जे काय असतं ते मानसिक तयारी यांची अर्थात. खूप करून घ्यावी लागते या सगळ्या लोकांची. तर भारतामध्ये पण याचे खूप जास्त त्या रॉकेट विषयी बोलत होतो आपण. तर आता हे वजन झालं खाण्यापिण्याचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अनेक यंत्रणा असतात की तुमचं ऑक्सिजन आहे, प्यायचं पाणी आहे. तर हे सगळं मिळून असं करून त्याच्यात पेलोड काढतात की बाबा आपल्याला किती वजन नेऊन परत आणायचं. मग तेवढं कॅरी करणारं रॉकेट कुठलं असतं. मग त्या याची डिझाईन करतात पूर्ण ते कॅप्सूलची, म्हणजे ज्याच्यामध्ये हे लोक परत येणार आहेत. तर ते साधारण त्याचं 35 टन वजन आहे त्या परत येण्याच्या गोष्टीचं. आणि मग ते उरलेलं जे रॉकेट आहे ते साधारण 32 टनाचे, जे शेवटी पृथ्वीच्या जवळ आल्यानंतर ते डिस्कार्ड करतील. आयसी अगदी छोटा त्या एक एक भाग ते सोडत जातात त्याच्यामध्ये. बरोबर. आणि ते 3 पॅराशूटनी घेऊन ते याच्यावर लँड होणार आहे ते पाण्यामध्ये. तर असं करणार कुठलं रॉकेट उत्तम आहे, तर ते 4 इंजिन असलेलं जे ICPS आहे ते त्याचं शेवटचं रॉकेट. म्हणजे 32 म्हटलं ना की 3 गोष्टी, तर शेवटचं जे ते 32 टन वजनाचं ICPS आहे. आणि मग ते इथून त्याला शेवटची किक मारणार आहे. आणि मग नंतर ते पूर्ण स्वतःचे पेट्रोल. तुम्हाला एक आश्चर्याचा भाग असा लक्षेल की असं चंद्र आहे आणि अशी पृथ्वी आहे. तर पृथ्वी भोवती आपण एक प्रदक्षिणा मारून एका पॉइंटला इतकी स्पीड येणार की तिथे रॉकेट वगैरे संपेल सगळं. आणि मग ते पूर्ण असं चक्कर मारून परत येणार आहे याच्यावर. तर ते म्हणजे उताराला गाडी लागल्यानंतर कशी स्वतःच्या गतीने जाते तशी जाणार आहे ती. त्याच्यामध्ये ऍक्सेलरेटर नाहीये कुठेच. म्हणजे ते त्याची योजना अशी केलेली आहे की तिसरं बर्स्ट मारला त्यांनी, त्यानंतर ते पृथ्वीपासून निघेल ते यान. आणि आता याच्यानंतर कोणीही ऍक्सेलरेटर दाबणार नाही. याच्यानंतर ते उताराला लागलेलं गाडीसारखं असं चंद्रावर जाऊन पूर्ण चंद्राची चक्कर मारून परत पृथ्वीवर येणार आहे. 8 आकडा असतो ना इंग्रजी 8 आकडा. हो, इन्फिनिटी सारखा. इन्फिनिटी सारखं. आणि तशी पूर्ण म्हणजे प्रवास त्याचा होणार आहे. त्याच्यात अजून एक महत्वाचा भाग म्हणजे चंद्राच्या पलीकडच्या बाजूला जातील ते. तेव्हा 3.5 तास आपलं काहीही त्यांच्याशी संपर्क नसणार आहे. अच्छा. तर ते 3.5 तासानंतर जेव्हा पलीकडून बाहेर येतील तेव्हाच सगळेजण म्हणजे निश्वास, कारण तो एक अत्यंत प्रचंड सक्सेसफुल झालं तेव्हा कळेल. हो. तर ते तेव्हाच कळेल की तिकडे काय झालेलं आहे. म्हणजे आता आपण सगळेजण ईश्वराची प्रार्थना करतो की ते सगळं व्यवस्थित व्हावं, पण हा एक एलिमेंट ऑफ रिस्क जो आहे तो असतोच त्याच्यामध्ये. आणि ते परत आल्यानंतर म्हणजे तेव्हा सगळ्यांची श्वास अडकलेले असणार की बाबा आता हे परत, म्हणजे तिकडून आल्यानंतर तुम्ही बघाल ते लाईव्ह टेलिव्हिजन अतिशय जोरात टाळ्या वाजवतील लोक. तर असा तो प्रकार आहे. पण हा जो पुढचा 10 दिवसांचा सर यांचा प्रवास आहे सगळ्या अंतराळवीरांचा, त्यात लाईफ सपोर्ट सिस्टमचा अभ्यास केला जाणार आहे, त्याच्या टेस्ट केल्या जाणार आहेत. त्या 10 दिवसांमध्ये नेमका काय काय अभ्यास केला जाणार आहे? तर याच्यात 3-4 प्रकारचे अभ्यास असतात. आता एक म्हणजे लाईफ सपोर्ट तुम्ही म्हणताय, त्यामध्ये हे माणसांवर पण काही प्रयोग होऊ शकतात, पण ते खूप मर्यादित प्रयोग असतात आणि त्याची सेफ्टी पॅरामीटर ठरलेले असतात की ते इथपर्यंत सरकले की थांबवून टाकतात प्रयोग. कारण आपल्याला काही तसं रिस्क घ्यायची नसते त्या प्रोसेसमध्ये. तर तसे पण काही प्रयोग असतात. त्याचे आता वेगवेगळे त्याचे डिटेल्स सगळे उपलब्ध नाहीयेत काय काय प्रयोग याच्यात एक्झॅक्टली काय करणार आहेत ते. पण असे प्रयोग असतात किंवा ब्लड प्रेशरच्या संदर्भात किंवा अजून तुमच्या ब्लड शुगरच्या संदर्भात वगैरे असे बरेच काय काय. कारण आता पुढे जर मंगळावर जायचं तर काही महिन्यांचं मिशन असणार आहे. करेक्ट. मग काही महिने हे लोक राहणार कसे, बोलणार कसे, गप्पा काय मारणार, काय त्यांना झोपी घालायचं सरळ काहीतरी इंजेक्शन देऊन की ते 2 महिन्यांनी उठतील, असे बरेच त्याच्यात. म्हणजे आता 60 दिवस जर जायचं असेल तर करणार काय तुम्ही 60 दिवस? बरोबर. मग त्याला जेवण खाणं अन्न धान्य पण लागेल ते ह्याच्यासाठी पूर्ण एवढ्या लांब जाण्यासाठी. तर त्याची तयारी म्हणून हे सगळे असे प्रयोग असतात. दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण चिप्स बघतो, ह्याच्यामध्ये मोबाईलमध्ये चिप्स असतात सगळ्याच इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस मध्ये. आता या चिप्सनं जर कॉस्मिक रेज मध्ये त्यांच्यावर जर मारा झाला तर त्या चिप्सचं बिहेवियर कसं होऊ शकतं? कारण आता इथे काय आपल्याकडे पृथ्वीच्या भोवती वातावरण आहे आणि त्या वातावरणाची मोठी शील्ड आहे. त्यामुळे सूर्यापासून निघणारे काही किरण आहेत ते आपल्या पृथ्वीपर्यंत येऊ शकत नाहीत मॅग्नेटिक ह्याच्यामुळे आणि वातावरणामुळे. पण आता बाहेर तर तसं काही नाहीये ना. तर त्याचाही अभ्यास करतील. तर ते मला वाटतं सॅमसंगनी त्यांना काही चिप्स दिलेले आहेत, म्हणजे ते काही सर्किट बनवून दिलेले की ते त्याबरोबर त्यांना एक्सपोज करतील आणि त्या याच्यामध्ये मग त्या किरणांचा काय परिणाम होतो चिप्सवर. कारण आता तुम्हाला 2 महिने जर अंतराळात जायचे असेल तर 2 महिने ती चिप टिकल्या पण पाहिजेत ना त्या चिप्सचं बिहेवियर जर बदललं कम्प्युटरचं तर दॅट कॅन क्रिएट लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. तर ते होऊ नये म्हणून अशा प्रकारचे प्रयोग असतात. काही शास्त्रीय म्हणजे इंजिनिअरिंगच्या बाबतीत काही प्रयोग असतात, मटेरियलचे काही प्रयोग असतात, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करतात. ह्या केसमध्ये आपलं उद्दिष्ट फार क्लिअर आहे की आपल्या चंद्राच्या भौतिक चक्कर मारून यायची फोटोग्राफी करायची भरपूर. तुम्हाला आश्चर्य वाटेल, यांनी अनेक ठिकाणी त्यांचे फोटोग्राफीचे ट्रायल्स घेतलेले आहेत. म्हणजे चंद्रावर कसं दिसणार आहे पूर्वीचे सॅटेलाइटनी आणलेले फोटो आहेत. अच्छा.
तर ते एका मोठ्या स्क्रीनवर प्रोजेक्ट केलं आणि तेवढ्या वेळात तुम्हाला काढता येतात का फोटो, याची रिहर्सल घेतली. म्हणजे नाटकाची जशी रंगीत तालीम घेतात ना, अरे वा. तशी रंगीत तालीम घेतलेली त्यांनी, की बघा ह्याचं एवढ्या सेकंदात पुढे जाणार आहे, एवढ्या वेळात तुम्हाला फोटो काढता येतो का त्याचा. वा. आणि 2 कॅमेरे त्यांनी घेतलेले आहेत बरोबर. कारण एक ग्रामचं म्हणजे विचार करायला लागतो आपल्याला, की हे जर तुम्ही शेवटच्या याच्यात घेणार असाल तर बघा आता 35 टन तिकडे नेऊन आणण्यासाठी 2700 टन खर्च होत आहे. नक्कीच. म्हणजे तर त्यामुळे असं प्रत्येक गोष्टीचा छोटा विचार करायला लागतो, पण असं करून पूर्ण प्लॅनिंग आहे. नक्कीच अतुल सर, हे मिशन मार्सच्या दिशेनं एक पुढचं पाऊल आहे. पुढचं आर्टिमिस 3 हे लॉन्च करायच्या आधीचा आर्टिमिस 2 हा एक प्रयोगच म्हणावा लागेल. एक तुम्ही जसं म्हणाल तसं रंगीत तालीम आहे ही. त्याच्यामुळे ही प्रदक्षिणा घालून परत पृथ्वीवर येण्याचं धाडस हे सगळे 4 ॲस्ट्रॉनॉट्स करतात. यापैकी जे 4 अंतराळवीर आहेत त्यातली एक महिला देखील आहे आणि एक कॅनेडियन अंतराळवीर देखील आहे. हे पण खूप सिम्बॉलिक आहे. तुम्ही या सगळ्या मोहिमेचं खूप छान विश्लेषण केलं आणि खूप सोप्या पद्धतीने आमच्या प्रेक्षकांना समजवलं. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. अजून एक थोडीशी गमतीची माहिती आहे, तुम्हाला वेळ असेल तर ते दाखवू का? नक्की थोडक्यात. हे बघा, हा स्पेस मधला आतापर्यंतचा सगळ्यात डेंजरस फोटो आहे. ओके. याच्या ही अत्यंत धोकादायक गोष्ट झाली. तर हा काय झालं, हा डेल गार्डनर नावाचा एक ऍस्ट्रॉनॉट होता. तर हे जे समोर ड्रम सारखं दिसतंय, सिलेंडर सारखं, हो. तर हे आहे एक सॅटेलाइट की जे हे नाही होऊ शकलं, त्याच्या ते योग्य स्पीड नाही गाठू शकलं. अच्छा. तर मग ते त्यांना परत आणायचं ठरवलं नासाने. आता परत आणणार कसं, कारण त्याच्या फार जवळ जाता येत नाही, तिथे काही जर टक्कर विकर झाली तर काही होऊ शकतं ना. बरोबर. तर मग असा निर्णय घेतला की बाबा साधारण त्याच्यापासून आपण एक 150 फूट लांब राहू काय, आणि त्याच्यानंतर हा ऍस्ट्रॉनॉट जाऊन तेला पकडून आणेल. अरे बापरे. हा जो बाहेर पडला होता हा केवळ ते स्पेस सूटवर बाहेर पडलेला आहे, त्याला कुठलीही दोरी बांधलेली नाहीये. म्हणजे पूर्वी जेव्हा असे बाहेर पडायचे ऍस्ट्रॉनॉट तेव्हा ते त्या मूळ ज्या सॅटेलाइट आहे त्याला एक दोरी बांधलेली असते आणि ती लागली तर ते ओढून घेतात आतमध्ये. बरोबर. आपण चित्रपटांमध्ये पाहिलेलं आहे, पॅसेंजर मूव्ही असेल किंवा इतर काही मूव्हीज आहेत त्याच्यामध्ये आपण स्पेसक्राफ्टच्या बाहेर जाताना त्यांना कसं पाठवतात ते पाहिलेलं आहे. खूप रंजक अशी घटना तुम्ही सांगितली आहे आणि हे धाडसी कृत्य आहे. शेवटची गोष्ट सांगायची इच्छा आहे, म्हणजे बोला. डॉक्टर सोमनाथ हे जे पूर्ण आपल्या अंतराळयानाचे मोहिमेचे अध्यक्ष होते, चंद्रयान गेलं तेव्हा, हो. ते परवा आमच्या कॉलेजमध्ये येऊन गेले आणि हा आमच्या टीम सोबत त्यांचा फोटो आहे. तर मंगळावर यान जे पाठवायचे साधारण ते 2032 किंवा 32-40च्या आसपास कधीतरी 38ला जाईल, हो. म्हणजे भारतातनं. तर आता पहिला प्रश्न यांच्या समोर येतो की हे करणारे लोक कुठे आहेत, कारण आता जे शास्त्रज्ञ आहेत त्यातले बरेच जण तेव्हा रिटायर झालेले असतील. बरोबर. तर मग त्यांचं प्लॅनिंग 15-20 वर्षांचं असतं. आणि मग ते काय लक्षात आलं त्यांना की आता ही जी शास्त्रज्ञ आहेत ते आता कुठेतरी कॉलेजमध्ये फिरत असणार आहेत, म्हणजे लक्षात घ्या तुम्ही. तर त्यांनी त्याच्यासाठी एक स्पर्धा आयोजित केली गेलं 3 वर्षापासून. आणि MIT कॉलेज संभाजीनगरचं आमची पहिल्या पातळीवर त्याची पहिल्या फेरीत आमचं सिलेक्शन झालेलं आहे. अभिनंदन सर. हो, धन्यवाद. आणि आता का रात्रभर इथेच, म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो, गेल्या कितीतरी दिवसांपासून सकाळी 6 वाजेपर्यंत मी स्वतः 6 वाजता घरी जातोय लॅबमधनं. आणि या सगळ्या मुलांचं खूप हे चाललेलं आहे, काय म्हणतात त्याला, खूप अथक प्रयत्न चाललेले आहेत. आज त्याची लास्ट डेट आहे सबमिशनची आणि त्याच्यानंतर आम्ही पुढच्या बघू. आता पुढच्या फेरीत सिलेक्शन झालं तर सगळ्या टीमला खूपच आनंद होईल. नक्कीच. तुम्हाला खूप छान मार्गदर्शन त्यांचं लाभलं असेल सर. अतुल खेरडेजी, तुम्ही इथे पुढारी न्यूजवर आलात आणि खूप छान पद्धतीनं विश्लेषण केलं आणि सोप्या पद्धतीनं सगळं समजावून सांगितलं. काही रंजक अनुभव देखील सांगितले, त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद.